विधान परिषदेचं मतदान आहे आणि आज मुंबईच्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये आता सर्व आमदारांची मतदानाची प्रॅक्टिस मॅच सुरू झालेली आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण बोलणार आहोत। त्याचं महत्त्वाचं आहे आणि निर्णायक सुद्धा आहे। काय वाटतं कोण जिंकेल आणि कोणाला पराभव स्वीकारावा लागेल? उद्याची निवडणूक इंटरेस्टिंग तर आहेच आहे। 12वा उमेदवार दिल्यामुळं थोडासा या मॅचमध्ये रंगत आला, परंतु मॅच फिक्सिंग कोण करतंय त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल। भाजपचे पूर्णपणे निवडून येत आहेत, शिवसेनेचे येत आहेत आणि राष्ट्रवादीचे नाही। फूट कुणात होणार आहे ती काँग्रेस, शरद पवारची राष्ट्रवादी आणि शिवसेना यापैकी कोणाला तरी आपसामध्ये मदत घडून एक पाडून एक विजयी करावं लागेल। हे साधं असं गणित आहे आणि मला वाटतं यामध्ये कुणाला धक्का पोचेल हे तुम्हाला उद्या आज न बोलता उद्या बोललं तर बरोबर आहे। नक्की। पण मिलिंद नार्वेकर बघण्यासारखं की मग आणखी की जयंत पाटील शेकापचं काय वाटतं? कमजोर पडी कोण वाटतं तुम्हाला? कारण या तिघांपैकी त्यांची नावं घेतली जातात की कुणाला तरी एकाचा पराभव होईल। यानंतर राष्ट्रवादीचे देखील नेते आहेत शिवाजीराव गर्जे, त्यांचं देखील नाव सुद्धा चर्चेत आहे की त्यांना याचा फटका बसू शकतो। कारण ज्या पद्धतीची फूट पडली त्यानंतर त्यांच्यावर एक रोष सुद्धा आहे पक्षाचा। काय वाटतं? असं काही नसतं। आता याचं सगळं गणित तुम्हाला उद्या कळेल। आता ज्याने मतं फोडली असेल तो तुम्हाला सांगणार नाही, जो फुटला तो तुम्हाला बोलणार नाही। मग याचा रिझल्ट कसा लागेल? रिझल्ट आता होता जेव्हा मतदान होईल त्याच टायमाला कळेल। परंतु निश्चित आहे 12वा जो खेळाडू आहे मिलिंद नार्वेकर याला तुम्ही कमजोर समजू नका। तो कमजोर नाही आहे, त्याला आयुष्यामध्ये त्या विधान परिषदेची पायरी चढायची, त्यासाठी तो वाटेल तो प्रयत्न करेल याची जाणीव सर्वच पक्षाच्या लोकांना आहे आणि खास करून आघाडीच्या लोकांना सुद्धा त्याची माहिती आहे। पण मिलिंद नार्वेकरांना इतकं झुकतं माप का असा सुद्धा प्रश्न आहे। आता हे उभटा गटाने ठरवलं पाहिजे, त्याच्याशी आमचं काय सगळं त्यांनी ठरवलं पाहिजे। झुकतं माप का दिलं, कशासाठी दिलं, मग त्यांच्या आपसामध्ये काही भांडणं आहेत हे सर्व उद्या पिक्चर क्लिअर होईल। कैलास गोरंट्याल यांनी आज विधान भवनामध्ये महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणतात की आमचे 4 आमदार आहेत जे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांच्याबद्दलची प्लॅनिंग जी आहे ती आज रात्री आम्ही करणार आहोत। त्या विधानाकडे कसं पाहतो? ज्यांना फुटायचंय तो फुटेलच, मग हे काय प्लॅनिंग करतील, कसे करतील हा यांचा विषय। म्हणजे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।